दोन ठाकरे बंधू एकत्र येण्यापासून कोणी अडवू शकत नाही, त्यांचं बोलणं झालेलं आहे असं राऊतांनी म्हटलेलं आहे. काय सांगाल? अरे चांगली गोष्ट आहे ना, त्याबद्दल कुणी काय दुमत म्हणतंय? घरं फोडायचा धंदा काय भाजपचा नाही आहे. तर भाऊभाऊ कुठले जरी असले, आपण कुटुंब संस्कृतीमधले आहोत आणि एकत्रित कुटुंब पद्धतीला आम्ही मानतो. त्यामुळं संजय राऊत प्रश्न पण स्वतःच तयार करतात, उत्तर पण स्वतःच देतात, परत प्रश्न स्वतःच तयार. तुम्हाला कोण काय म्हणलंय का? कुणी काही बोललंच नाही ना. त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची कुणाची काही टिप्पणीच नाही. त्यामुळं संजय राऊतांनी कशी का स्टेटमेंट करते ते आम्हाला माहीत नाही. दोन जर का भाऊ एकत्र आहे, दोन्ही राज ठाकरे बंधू जर का एकत्र आले तर महाराष्ट्र राजकारणामध्ये काय फरक पडणार आहे का? काय वाटतंय माहितीला? बघा, 2029 पर्यंत आता निवडणुका नाही, नंबर 1. नंबर 2, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका डिसेंबरमध्ये आहेत. आणि आता ग्रामीण भागामध्ये उद्धव ठाकरे सेनेची ताकद राहिलेली नाही. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आपलं राजकारण प्रत्येक मतदारसंघामधला जो आमदारकीची निवडणूक लढवतो, म्हणजे तो कुठल्याही गटाचा असला तर त्याची किमान वैयक्तिक 30-40 हजार मतं त्याला मानणारी असतात. तो जिकडं जाईल तिकडं जात असतात. आता ह्यांची सगळी लोकं इकडं महायुतीकडं आलेली आहेत. त्यामुळं तिथं त्यांना कुणी माणूस नाही. त्यामुळं त्याचा परिणाम जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेवरती, नगरपालिकेवरती होणार नाही, नंबर 1. आणि लोकसभा आणि विधानसभेपर्यंत ह्या पार्ट्या राहतील का नाही मला माहीत नाही. त्यामुळे ते फार लांबचं आहे. पुलाखालून अनेक पाणी जाणार आहेत, काही पुलं वाहून जाणार आहेत. त्यामुळं राजकारणावरती आता आखाडा बांधणं काही ते योग्य आहे मला वाटत नाही. रायगडचं पालकमंत्रीपद अजूनही पेंडिंग ठेवलेलं आहे, काय वाटतं याबद्दल? बघा, भरतशेठ गोगावले आमचे मित्र आहेत, चांगले मंत्री महोदय आहेत. पण मी एक कार्यकर्ता आहे. वरिष्ठ नेते सगळे ह्या विषयावरती ठरवतील. मी काय एवढा मोठा लीडर नाही की मी त्या विषयावरती टिप्पणी करू शकतो. तर ते वरच्या लेवलचा सगळा विषय आहे. ते त्यांच्या पद्धतीनं ठरवतील कुणाला पालकमंत्री द्यावं. आदितीताईंनी पूर्वी इथं पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. तर हे वरच्या लेवलचा विषय आहे, तो काय माझ्या लेवलचा विषय नाही. रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्याचं काम मागे जाहीर झालं, मात्र अजूनही शिवसृष्टी उभारली जात नाही आहे. काय अडथळा येतोय का कुठे? नाही, मला याच्याविषयीची डिटेल माहिती नाही. पण मला आता समजलं की आमच्या सगळ्या मुलांनी सांगितलं की जमीन काहीतरी खरेदी वगैरे केलेली आहे किंवा ते शासनाचे आहे. मला त्याविषयीची इतकी स्पष्टता नाही. पण आमचं म्हणणं इतकंच आहे की जर शिवसृष्टी चांगल्या पद्धतीनं व्हावी, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत. आता मी वर होतो तर 8-10 हजार लोक तर आज तिथं रविवारचे असतील. तर खूप लोक इथं येत आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जिवंत असला पाहिजे. सर्व लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल इत्थंभूत माहिती असली पाहिजे. तरुण पिढीला तर अत्यंत ती गरजेची आहे. त्यामुळं लवकरात लवकर शिवसृष्टी व्हावी हीच आमची विनंती असेल आणि आम्ही तसं देवाभाऊंना विनंती पण करू. अधिवेशनात मांडायची गरज पडेल असं मला अजिबात वाटत नाही. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेईन, त्यांच्या कानावरती हा व्यवस्थितपणे विषय, इथल्या नेमक्या अडचणी काय आहेत, परिस्थिती काय आहे आणि ती सगळी परिस्थिती त्यांच्या कानावरती घालेन आणि त्यांच्या कानावरती हा विषय घातल्याच्या नंतर नक्की त्यातून निर्णय होऊन जाईल. काय अन्याय होईल असं मला अजिबात वाटत नाही. आणि जर गरज पडली तर मी सभागृहात पण व्यवस्थितपणे हा मुद्दा मांडेन. संपूर्ण आता भारताला 75 वर्ष स्वातंत्र्याला होत आहेत आणि नंतर आजही विचार केला तर अनेक आदिवासी वाड्या आणि धनगर वाड्यांना रस्ता नाही आहे. आपण धनगर नेते आहात, सर्वसामान्य नेते आहात, काय सांगाल? बघा, ही भूमिका मी महाविकास आघाडीचं सरकार असताना, मी विधान परिषदेचा आमदार असताना पण मांडली की या महाराष्ट्रामध्ये ज्या धनगर वाड्या आहेत त्या कोकणामध्ये आहेत. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यामधले 7-8 तालुके आहेत की जिथं प्रत्येक तालुक्यामध्ये 50 पासून 110 पर्यंत धनगरवाड्या आहेत. आणि सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर, पाटण, वाई, जावळी अशा भागामध्ये या धनगरवाड्या आहेत. कराड तालुक्यामध्ये आहेत. आदिवासी पाडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत की जे जंगलामध्ये आहेत आणि त्यांना वाटा नाहीत. आणि बंजारी तांडे, तर मी सभागृहामध्ये मागणी अशी केली होती की तुम्ही एक विशेष आराखडा तयार करा या वाड्यांना रस्ता देण्याच्या संदर्भामध्ये आणि त्याला सेपरेट निधी द्या. महाविकास आघाडीनं माझं भूमिका ऐकली नाही. परत आमचं सरकार आलं तेव्हा सरकारने एक निर्णय केला की धनगर वाड्यांना जोडण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर रस्तेजोड विकास योजना, आदिवासी पाड्यांना जोडण्यासाठी बिरसा मुंडा रस्तेजोड विकास योजना आणि बंजारा तांड्यांना जोडण्यासाठी संत सेवालाल महाराज
रस्ते जोड योजना, ही योजना मंजूर केली पण निधी दिला नाही. तर आपल्या माध्यमातून मायबाप सरकारकडे माझी हीच विनंती आहे की लोकांचे खूप हाल आहेत. आता एक सरपंच माझ्यासोबत आहेत जे टकमक टोकाच्या पलीकडं त्यांची वाडी आहे, त्यांच्या गावाला जायला रस्ता नाही. मी मागे जेव्हा घोंगडी बैठकीसाठी कोकणामध्ये आलो 3-3 किलोमीटर चालत आम्ही वर गेलो. बरं आम्ही एकदा येतोय, चालत जायला काही अडचण नाही, पण आमच्या तिथल्या भगिनी पाणी आणायला खाली 2 वेळा दिवसातनं, कारण एकदा तुम्ही सगळं पाणी नेऊ शकत नाही, पाणी आणायला खाली परत वर, परत काय बाजारला जायचं झालं परत खाली, शाळेंचे विद्यार्थी परत खाली, शेकडो धनगरवाडे असे आहेत. म्हणून वन विभाग, ग्रामविकास खातं आणि महसूल खातं यांनी एकत्रित बसून एकच निर्णय घेतला पाहिजे आणि त्याला हजारो कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. माननीय गिरीश महाजन साहेब ग्रामविकास खात्याचे मंत्री असताना मी त्यांच्याकडं कोकणातल्या त्यांना म्हणलं की पहिल्या टप्प्यामध्ये किमान 200 किलोमीटर तर तुम्ही द्या आणि सगळ्या इथल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांशी बोलून 200 किलोमीटरची मी यादी दिली. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये तुम्ही जो आमदारांना 50 किलोमीटर, 60 किलोमीटर, 70 किलोमीटर जे रस्ते देत आहे त्यात तुम्ही टाका ना धनगर समाजाला वाड्याला जाणारे रस्ते. परंतु ते काम तेव्हा झालं नाही. गिरीश महाजन साहेबांनी पण प्रयत्न केला होता. आता जयाभाऊ या खात्याचे मंत्री आहेत, तर मी त्यांच्याकडे विनंती अशी करेन, एक तर तुम्ही हे जे रस्ते जोड योजनेची घोषणा केली आहे त्यांना वेगळं बजेट द्या, नसेल तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये तिथल्या आमदारांना तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला 50 किलोमीटर रस्ता देतोय, त्यातला 10 किलोमीटर रस्ता हा धनगर वाड्यांना जोडण्यासाठी द्या. तुम्हाला 50 किलोमीटर रस्ता देतोय, यातला रस्ता तुम्ही बंजारा वाड्यांना जोडण्यासाठी द्या किंवा आदिवासी पाड्यांना जोडण्यासाठी द्या, तरच हे रस्ते होतील. अन्यथा अत्यंत वाईट परिस्थिती. आता कोल्हापूरमध्ये तुम्ही बातमी वाचली, साप चावला, खाली घेऊन आले, येऊ शकले नाहीत, मृत्यू झाला. मागं लोणावळ्याच्या पलीकडे एक धनगरवाडी आहे, एक शिक्षक घरामध्ये झोपला होता, रात्री मण्यार चावला, एकदा चावला, दोनदा चावला, तीनदा चावला, काही लक्षात आलं नाही. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा खाली जायला वाट नव्हती आणि दवाखान्यापर्यंत जाऊच तर त्यांचा मृत्यू झाला. असे अनेक उदाहरणं होत आहेत. तर विनंती आहे मायबाप सरकारला की कोकणातल्या धनगरवाड्यांना, आदिवासी पाड्यांना आणि तिकडचे जे बंजारा तांडे आहेत मराठवाडा विदर्भातले त्यांच्यासाठी रस्त्याला पैसे द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.